Audio Jungle. नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। जगळपूर खुर्द येथील महिलांनी एसटी बस सुरू करण्याची केली निवेदनातून मागणी। सविस्तर वृत्त असे की चाकूर तालुक्यातील जगळपूर खुर्द या गावची लोकसंख्या अंदाजे 1,500 असून या गावाला 10 ते 12 वर्षांपासून एसटी बस सेवा नसल्याने येथील नागरिकांची होते तारांबळ। मात्र बस सेवा सुरू करण्याचा मानस महिलांनी घेतला होता। चाकूर तालुक्यातील जगळपूर खुर्द हे एकमेव गाव आहे। या गावाला एसटी बसची व्यवस्था नाही। या गावच्या एकल महिला संघटनेच्या महिलांनी दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी जगळपूर ग्रामस्थांनी गावात बस सुरू करण्यासाठी विभाग नियंत्रक साहेब राप मंडळ लातूर येथे मौजे जगळपूर खुर्द ते लातूरला ये-जा करण्यासाठी बस सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले। या गावातून लातूर येथे शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी दररोज लातूरला प्रवास करत असतात। तसेच गावातील अनेक महिला, वृद्ध व सर्व नागरिकांना प्रशासकीय कामकाज तसेच बँकेचे काम व इतर सर्व कामांसाठी ये-जा करण्यासाठी तसेच आरोग्यासाठी समस्या उद्भवली असता या गावातील गोरगरीब जनतेकडे खाजगी वाहन करून जाण्याइतपत परिस्थिती नाही। त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होत आहे। म्हणून एकल महिला संघटनेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले। या प्रसंगी जगळपूर गावच्या सरपंच स्वाती श्रीनिवास ठाकूर, पोलीस पाटील स्वाती रामकिशन खलंगरे, येथील लीडर करुणा सचिन शेटकर व गावातील महिला मंडळांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसेच लातूर रोडच्या गावशाखा अध्यक्ष कौशल्या दीपक मुंडे, आशा बाबणणे यांचे सहकार्य लाभले। तरी विभाग नियंत्रक साहेबांनी लवकरच आम्ही याची दखल घेऊन लवकरच बस सेवा चालू करू असे आश्वासन दिले आहे। यावेळी एकल महिला संघटनेच्या चाकूर तालुक्यातील कार्यकर्त्या हजरत बी चांद शेख यांनी जगळपूर गावातील महिलांना सहकार्य केले। यावेळी राजश्री खलंगरे, गोदावरी शेळगे, अर्चना डिगोळे, श्यामा ठोळेकर, महानंदा शेटकर, संगीता शेटकर, विजयमाला बोजे, रेखा शेटकर, अनुसया कांबळे, शिवाबाई शेळगे, द्वारकाबाई रामराके, मंगलबाई डिगोळे, विद्या शेळगे, मंगल ठाकूर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, चाकूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।